संपूर्ण देशात सध्या कोरोना या आजाराने थैमान घातले आहे। त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना एकजुटीने कोरोनाच्या लढाईत सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं। त्याच अनुषंगाने दिनांक 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता संपूर्ण भारत देशातील जनतेला आवाहन केले होते की आपल्या घरातील दारावर, बाल्कनीवर, खिडक्यांवर दिवे, पणत्या किंवा मोबाईलचा टॉर्च लावा। यामुळे आपण सर्व एक आहोत असा संदेश संपूर्ण देशामध्ये जाणार। भारत देश हा अखंड आहे व अखंड राहणार असा विश्वास त्यांनी दाखवला होता। त्यांच्या या आवाहनाला साथ देत भारत देशातील संपूर्ण नागरिकांनी आपल्या घरासमोर दिवे लावून देशात एक आत्मविश्वासाची ज्योत प्रकट केली। आपल्या धर्मामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये ऋषीमुनींनी जे काय विज्ञानच्या माध्यमातून टाळ्याचं महत्त्व काय आहे, त्याच्यामुळे त्याच्यातून निघणारे जे काय स्पंदन आहे त्याच्यामुळे विषाणू कीटाणूंवर कसा वाईट परिणाम होऊन त्यांच्यावर मात केल्या जाते। तसेच दिव्याच्या प्रकाशातून याच्यामधून दोन गोष्टी आपला मोदींनी केलेल्या आहेत। एक आपला एक संघ भारत याचं एक चित्र याच्यातून निर्माण होईल। सगळ्यांनी मिळून ह्या मोठ्या कोरोनासारख्या महामारीवर मात करण्याकरता एकजुटीने राहण्याचा हा एक संदेश याच्यातून जातो आहे। शिवाय सायंटिफिक दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा याचा एक फार मोठा विषय आहे। संपूर्ण अमरावती शहरात नागरिकांनी दिवे लावले। वरून जर पाहिले तर अमरावती शहर रात्रीच्या वेळी खूपच आकर्षक दिसत होते। पंतप्रधानांच्या आवाहनाला हाक देत अमरावती शहरातील जनतेने मोठ्या उत्साहात अधिवेशनाचा नवीनतम उत्सव साजरा केला व कोरोना या आजाराला नक्कीच आपण हरवून भारत देश परत निरोगी आणि निरामय करू असा विश्वास या जनतेचा दिनांक 5 एप्रिलच्या रात्री दिवे लावण्याच्या वेळेस पाहायला मिळाला। कोरोनाच्या या संकटामध्ये सगळीकडे हाहाकार माजलेला आहे आणि लॉकडाऊनमुळे जनता परेशान झालेली आहे। त्यात काहीतरी आपल्याला उत्साह निर्माण व्हावा, लोकांमध्ये एकता दिसावी आणि हे जे लोक काम करत आहेत, डॉक्टर्स, नर्स वगैरे, पोलीस, तर यांना आपण आपला सगळ्यांचा, आपल्या देशातल्या लोकांचा पाठिंबा आहे अशी एकता दिसावी। आणि त्यानिमित्ताने नरेंद्र मोदी यांनी आपल्याला आवाहन केलं होतं की संध्याकाळी 9 वाजता 9 मिनिटापर्यंत दिवे लावावे। गॅलरीमध्ये सगळ्यांनी दिवे लाईट बंद करून यावं। तर आम्ही सगळ्यांनी त्या गोष्टीला पाठिंबा दिला आणि आमचा त्यांना पाठिंबा आहे। एकता निर्माण करावी या उद्देशाने म्हणून आम्ही दिवे लावले। आमच्या एरियामध्ये सगळ्यांनी हे कार्य केलं। कोरोना या महामारी विरुद्ध आपण सगळं जग लढत आहोत आणि त्यानुसार आपल्या देशाचे पंतप्रधान श्री माननीय मोदीजी यांनी जे एक समस्त 130 करोड जनतेला आवाहन केलं होतं की 9 वाजून 9 दिवे लावायचे 9 मिनिटं आणि अंधार करायचा, तर तो मला वाटतं देशाच्या एकात्मतेसाठी आवश्यक आहे। एक नवीन ऊर्जा मिळावी आणि कुठंतरी एक नवं चैतन्य व्हावं। या जे आपण लॉकडाऊनात सगळं याच्यात थोडंसं आपला उत्साह निर्माण व्हावा याकरता आहे ते, आणि मला ते पटलं म्हणून मी देशाच्या अखंडतेकरता, एकात्मतेकरता दिवा लावला आहे। धन्यवाद। आपणही लावा। भैया इसकी फोटो ले लो। गो कोरोना, गो कोरोना। राजा देख कर अच्छे से। राजा क्रिश, आजा 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 आजा। आओ आओ। ये ले लो, अच्छी चीज। हाँ, ये एक है ना। विदर्भ न्यूज, अमरावती।